मध्य रेल्वे हद्दीपासून 30 मीटर परिसरात कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी रेल्वेची नाहरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक। विना परवानगी बांधकाम अनधिकृत ठरवून नुकसान भरपाई न देण्याचा रेल्वेचा इशारा आहे। मुंबईमध्ये एसी लोकलमध्ये बिघाड झाल्यास पुढच्या स्थानकावर प्रवाशांना उतरवलं जाणार। मुलुंड एसी लोकलमधील बिघाड झाल्यानंतरच्या घटनेनंतर रेल्वेचा नवीन प्रोटोकॉल जारी। पालघरमधील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे। पश्चिम रेल्वेच्या केळवे रोड स्थानकावरती आज नॉन इंटरलॉकिंगची कामं हाती घेतली जातील। या कामांमुळे आज काही लोकल आणि मेमू गाड्या पूर्णपणे रद्द केल्या जातील, तर काही गाड्या अंशतः रद्द असतील। मुंबईतील गणेश मूर्तिकारांना पर्यावरणपूरक रंगाचा मुंबई पालिका पुरवठा करणार आहे। यासाठी पालिकेकडून 1,04,00,00,000 रुपयांचा खर्च केला जाईल। तब्बल 25,400 लिटर रंगांचा पुरवठा केला जाणार आहे। आरे कफ परेड मेट्रो 3 मार्गिकेवरती आता जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनच्या मोबाईल सेवा सुरू। त्यामुळे प्रवाशांना संपूर्ण प्रवासादरम्यान अखंड मोबाईल नेटवर्कचा लाभ मिळणार आहे। नवी विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांना सुरुवात। पहाटे 2:30 वाजता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबुधाबीसाठी पहिल्या विमानाचं उड्डाण। नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची प्रतीक्षा अखेर संपली। मुंबईतील चेंबूर उड्डाणपुलावरती दुचाकी आणि ट्रकचा मोठा अपघात। अपघातामध्ये दुचाकीवरील पती पत्नी गंभीर जखमी आहेत। दोघांवरही सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मुंबईच्या वरळी डोममधील म्युझिक कॉन्सर्ट मृत्यू प्रकरणी नवीन माहिती समोर। मृत्यूपूर्वी 28 वर्षांच्या रुशील गांगुर्डे याने ड्रग्जचं सेवन केल्याचं तपासामध्ये उघडकीस। FSL रिपोर्टमध्ये मद्य आणि MD ड्रग्जचं सेवन केल्याचं समोर। मुंबईतील ओशिवरा परिसरातील आदर्श नगरमध्ये एका महिलेची हत्या। प्राथमिक माहितीनुसार मृत महिला रस्त्यावर वास्तव्यास होती। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे।